श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज माझा पारायणाचा आणखी एक दिवस पूर्ण झाला. आज मी 19वा, 20वा आणि 21वा अध्याय वाचला आणि खरंच सांगते मन खूप शांत झाले. 19व्या अध्यायात संकटाबद्दल सांगितलेलं आहे. काही प्रसंग असे असतात जे आपल्या आयुष्याशी जुळून येतात आणि तेव्हा असं वाटतं की स्वामींनाही माझं दुःख माहिती आहे. 20व्या अध्यायाने शिकवलं की आपली प्रत्येक परीक्षा ही आपल्याला मजबूत करण्यासाठी असते. आपण फक्त श्रद्धा सोडायची नाही. 21व्या अध्यायात सांगितलं आहे, जेव्हा भक्त पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा स्वामी त्याला कधीच खाली पडू दे. कधी कधी ना आपल्या आयुष्यात खूप प्रश्न असतात, कधी मनामध्ये भीतीही असते, पण या अध्यायाने मला धीर दिला. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, वेळ बदलते याबद्दल मला शिकायला भेटलं. माझे व्लॉग्स पुढे कंटिन्यू करायचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी हा प्रवास पुढे चालू ठेवणार आहे. आता पुढे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दररोजचं पारायण अनुभव, माझ्या आयुष्यातील छोट्या गोष्टी, घरगुती दिनचर्या, पॉझिटिव्ह विचार आणि मोटिवेशन, कधी कधी रेसिपी आणि ब्लॉग्स. कारण माझा ब्लॉग हा फक्त व्हिडिओ नाही, तो माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि माझ्या आयुष्यातील आठवणी साठवून ठेवण्याचा एक प्रयत्न. तुमचं एक फॉलो, एक लाईक आणि एक पॉझिटिव्ह कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.